ऑपरेशन टायगरची ही जी मोहीम तुम्ही राबवली, ही पक्ष स्वतःचा वाढवणं हे महत्त्वाचं आहे, हे नक्कीच आहे. पण कुठेतरी सध्या त्याला जी काही गती मिळाली ती संसदेमध्ये मोदी आणि शहा यांना सुद्धा एक संख्याबळ हवं आहे. कुठंतरी डिलिमिटेशनचा मुद्दा आहे, कुठेतरी महिला आरक्षणाचा बिलाचा मुद्दा आहे आणि त्याच्यासाठी म्हणून ही गती देण्यात येते असं सुद्धा एक विचार आहे. मला नाही असं वाटत. याचं कारण असं आहे की पश्चिम बंगालची निवडणूक झाली. पश्चिम बंगालमध्ये जे खासदार स्प्लिट होऊन बाजूला आले त्यांचे काही वेगळे मुद्दे होते. आज महाराष्ट्रामधले 6 खासदार जे आहेत ते शिंदे साहेबांबरोबर येत आहेत. याचा अर्थ असा आहे की कुठेतरी त्यांच्या पक्षामध्ये अनरेस्ट आहे. त्यांच्या पक्षामध्ये त्यांना कॉन्फिडन्स मिळत नाही. त्यांचा आत्मविश्वास जो आहे पक्ष वाढवण्याचा त्याला साथ पक्षाकडनं मिळत नाही. ह्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये डिलिमिटेशनचा काय प्रश्न आहे किंवा मोदी साहेबांनी आणि शहा साहेबांनी ती काय जबरदस्ती केलेली आहे अशातला अजिबात भाग नाही. हे कधी ना कधी होणारच होतं आणि भविष्यामध्ये देखील होत राहणार. जी नेतृत्व संपर्क ठेवत नाहीत, जी नेतृत्व लोकांशी डायलॉग करत नाहीत, जी लोक आपल्या लोकप्रतिनिधींच्या अडीअडचणीमध्ये उभं राहत नाहीत, असं लोकप्रतिनिधींचं ज्यावेळी मत बनतं त्यावेळी अशा गोष्टी घडणारच आहेत. त्याच्यामुळे आज खासदार आमच्याकडे आले म्हणजे सगळ्या गोष्टी थांबल्या अशातल्या नाहीत. अजून काही नगरसेवक अनरेस्ट आहेत, अजून काही आमदार असतील तर ते जर स्वतःहून येणार असतील तर आम्ही कशाला नको म्हणायचं.